बऱ्याच गोष्टी आपण करत होतोय, मात्र त्याची उंची कशी वाढवायला पाहिजे याच्या बाबतीत आता बरेच नोटिंग करायचं चालू झालं असेल. याच प्रवासामध्ये आता पुढची कंपनी आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे सन्मित्र सोलर्स. ही एक साताऱ्यातली सोलर पॅनल, स्ट्रीट लाईट सोलर वॉटर हीटर या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. आणि जसं बऱ्याच आमच्यासारख्या किंवा TLCतल्या पूर्वी याच्या अगोदर जी सगळ्यांची अवस्था होती की सेल वाढला, बिझनेस झाला तर स्वतःची पाठ थोपडायची आणि सेल कमी झाला तर मात्र मार्केटला किंवा बाकीच्या सगळ्यांना दोष देऊन स्वतःचंच सांत्वन करून घ्यायचं, अशी एक रूढ पद्धत TLCत यायच्या अगोदर आपल्या सगळ्यांच्याकडेच होती. मात्र TLCत आल्यानंतर ज्यावेळी एक एक गोष्टी आपण सगळेजण शिकत गेलो, तसंच ह्या कंपनीचं पण 2016-17ला जर सेल बघितला तर तो निव्वळ 60-62 लाखाच्या आसपास होता. आणि TLCत आल्यानंतर TLCचे स्ट्रॅटेजिकल टूल्स सगळे त्यांनी अवगत केले. स्वतःच काय स्ट्रेंथ आहेत, विकनेस आहेत हे आत बघायला चालू केले. थ्रेट्स काय आहेत, अपॉर्च्युनिटी काय आहेत हे बाहेर बघायला चालू केले. आणि अभिमानाची गोष्ट आहे की 17-18ला 60-62 लाख सेल असणारी ही कंपनी मागच्या वर्षी 12 पट वाढून 7.5 कोटीपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. बरं, एवढं करून ते थांबले नाहीत. त्यांनी इतकी स्ट्रॅटर्जी आता स्ट्रॉंग केली आहे की पुढच्या वर्षी त्यांनी 32 पट टार्गेट घेऊन 20 कोटीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. काय असते नेमकं ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये एवढी ताकद की हे 12 पट 32 पट वाढू शकतं? चला जाणून घेऊया आपण सन्मित्रीचाच टीमकडनं. सन्मित्र सोलर्स. संकल्प आमचा ऊर्जा बचतीचा, सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर. नमस्कार मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. बसा सोलर ना. बद्दल माहिती पाहिजे मला. बसा बसा, 1-2 मिनिटं आलेच मी. मला बसाय सांगितलं, कुठे गेलं मॅडम? हॅलो. हा साहेब, तुम्हाला अजून कोटेशन नाही मिळालं? हो हो, मी माहिती घेतो तुम्हाला तसं सांगतो. सर काय कोण आहे का नाही इथं माहिती द्यायला? किती वेळ झाला थांबलोय? पुढे फोनवर जायचं आहे ना मला बोलायला. अजून. हो हो, तुम्ही बसा बसा तुम्ही आधी. असं असतं का? सॉरी सर, तुमचा बोला ना, काय काम होतं? काय माहिती पाहिजे होती? एवढा वेळ असतो का? किती वेळ झाला थांबलोय? सॉरी सर, तुमचा नंबर देता का मला? मी तुम्हाला माहिती नंतर पाठवते. देतो. हे काय कार्ड माझं, पण तुमच्या इथं माझं काम होईल असं मला काय वाटत नाही. अरे रे, गेलेच राव. जाऊ दे. अरे मोनिका, कस्टमर एवढं चिडून गेलं, त्याला काही माहिती व्यवस्थित दिली नाही का तू? काय बापू लोड घ्यायचंय रोज? अरे बघा, तेव्हा सारखं फोनवर कस्टमर आले की तुला फोन येतोय. काय तुझं चाललंय? काहीच कळण झालेलं का? मीच का लोड घ्यायचंय हो बापू? मॅडम, ते कोटेशन पण दिलं नाही. ते ग्राहक येतंय, मला विचारतंय, त्यांना कोटेशन दिलंय, ते कधी देणार आहात? अहो सर, मीच एकटी करणार का? या मॅडम काय करणार मग? तुम्ही तुमची कामे करा ना, माझी हो पण असं म्हणून थोडी चालणार आहे का? रोज एकट्याने करायचं का? नाही नाही, पण दिलं पाहिजे ना. सगळ्यांचा कुणाला ताळमेळ नाही, काय नाही काय नाही. अरे हो, कसला गोंधळ चाललाय? चालू आहे. ह्या गोंधळासाठीच मी आता आपल्या सरांकडून आलेलो आहे. आणि सरांनी आपल्याला TLCचा जो गुरुमंत्र दिलाय, हा बघा. काय? हा TLCचा गुरुमंत्र आहे. अरे आणि हे करण्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल. आणि माझी तर पूर्ण तयारी आहे. हो, आमची आहे. एकत्र करूया. घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी
एक दिलाने उमटू दे जय घोष आज होगी. जय जय TLC. TLC. नमस्कार मंडळी. प्रथमतः सर्व गुरुजनांना अभिवादन करून आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या कंपनीची छोटीशी ओळख करून देतो. आमची कंपनीचं नाव आहे सन्मित्र सोलर प्रायव्हेट लिमिटेड सातारा. आमच्या कंपनीची स्थापना 2002 साली विजय साळुंके सरांनी केली असून आमचा हा पुढील प्रवास आम्ही याद्वारे दाखवत आहोत. मंडळी, तुम्ही आत्ता आमचा गोंधळ बघितलाच असेल. तर हा गोंधळ आमचा TLC पूर्वी असाच होता. तर तुम्ही बघू शकता आमचा TLC पूर्वी आमचा जो काही टर्नओव्हर होता कंपनीचा किंवा कंपनीची जी काही आमची ग्रोथ होती ती आम्ही 1 कोटीचं उद्दिष्ट कधीच गाठू शकलो नाही. परंतु 2019-20 साली आम्ही जेव्हा TLC चालू केली, TLC जॉईन केली, तेव्हापासून आफ्टर TLC आमचा जो काही ग्रोथ आहे तुम्ही बघू शकता. प्रत्येक वर्षी आमची जी काही ग्रोथ आहे ती 2x न झाली. प्लस आम्ही प्रत्येक वर्षी 1 कोटीचे 3 कोटी केले, 3 कोटीचे 7 कोटी केले आणि ह्याच्यातून आम्हाला खूप मोठा अचिव्हमेंट झालं आणि चालू वर्षाचं आम्ही जी काही ग्रोथ आहे ती 20 कोटी घेतलेली आहे. आणि हे मित्रांनो कसं काय शक्य झालं तर हे आमची आजची जी थीम आहे टॉपलाईन ग्रोथ थ्रो स्ट्रॅटजी. चला तर मग पाहूया. स्ट्रॅटर्जीवर काम करण्याअगोदर आम्ही प्रथमतः स्वॉट ॲनालिसिसवर काम केलं. प्रामुख्याने मुबलक जागा, आमच्याकडे मनुष्यबळ तसेच 22 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव होता. पण यामध्ये आम्हाला थोडेसे विकनेसेस जाणवले. ते म्हणजे लीड जनरेट होत नाही, तसेच मनुष्य हे रिव्ह्यू सिस्टीम होत नाही. त्याचबरोबर आमच्याकडे ग्राहकाला वेगळं काही आपण देतोय का हे पण आमच्याकडे होत नव्हतं. त्याचबरोबर रिव्ह्यू सिस्टीम जे होती त्याही आम्ही त्याच्यावर सुधारणा करून त्या आम्ही विकनेसेस कमी केले. स्वॉट ॲनालिसिसमुळेच आम्हाला अपॉर्च्युनिटीच्या संधी दिसून आल्या. त्यामध्ये सातारासोबतच म्हणजे आम्ही सातारामध्येच आम्ही काम करत होतो, तेच आम्ही जॉग्राफिकल एरिया नवनवी ठिकाणी आम्हाला करता येईल का हे पण आम्ही पाहिलं. त्याचबरोबर ई-कॉमर्स प्रेझेन्स हा किती महत्त्वाचा आहे हेही आमच्या लक्षात आलं. त्याचबरोबर नवीन प्रोडक्ट कुठले असतील, सोलर ड्रायर असतील, कुकर असतील, हेही आम्ही प्रामुख्याने त्यामध्ये पाहिलं. तसेच थ्रेटमध्ये शासनाचे आपले नवीन जे धोरण आहे त्याचा आपल्या व्यवसायावर कुठला बदल म्हणजे इम्पॅक्ट होईल का. त्याचबरोबर स्टार्टअपची टेक्नॉलॉजी म्हणजे स्टार्टअपशी नवीन काही ज्या कॉस्टिंग आहेत त्या स्पर्धेमध्ये आपण टिकू का ह्यावरही आम्ही काम केलं आणि तसंच ते काम पुढे चालू ठेवलं. मित्रांनो, आम्ही ह्याच्यानंतर फोकसली स्ट्रॅटर्जी ट्रायंगलवरती केला. ट्रायंगल म्हणले की 3 बाजू येतात. पहिली जी बाजू आहे प्रोडक्ट अँड सर्व्हिस, दुसरी जी बाजू आहेत की कॅपॅबिलिटीज आणि तिसरी जी बाजू आहे ती आहे मार्केट. ह्याच्यासाठी आम्ही काय केलं, आम्ही प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्स हे समजून घेतलं आणि ह्याच्यावरती अभ्यास करून आम्ही काय केलं, आमचे जे प्रोडक्ट आहे आमच्या बास्केट लिस्टमध्ये जे काही प्रोजेक्टची लिस्ट असेल त्याच्यामध्ये पोटेन्शियल आणि प्रायोरिटी बेस आम्ही प्रोडक्ट सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये काम केलं. मार्केटमध्ये पण कस्टमर सेगमेंट वाईज काम केलं. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीयल, कमर्शियल, रेसिडेन्शियल, गव्हर्नमेंट आणि ह्याच्यातून आमचा प्रोडक्ट क्लिअर झाला आणि हा प्रोडक्ट मार्केट आणि ह्या सगळ्या सेगमेंट ठरवल्यामुळं आम्हाला आमचा ग्रोथ करण्याला खूप मोठा फायदा झाला. ह्याच्यानंतर आपल्या ट्रायंगलची दुसरी बाजू येते ती आहे की कॅपॅबिलिटीज. की कॅपॅबिलिटीजमध्ये आम्ही कोर कॉम्पेंडन्सी म्हणजे CCमध्ये आम्ही काय केलं, आमच्या कंपनीची कोर टीम फाउंड केली. त्याच्यानंतर डिपार्टमेंट वाईज आमच्या टीम्स लीडर्स ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. त्याच्यानंतर CC आणि PUE लिंकेज केलं. म्हणजे काय केलं आम्ही, आयडेंटिफाय नीड वॉन्ट डिझायर ह्याच्यानुसार आम्ही कस्टमर सेगमेंटेशन तयार केलं. त्याच्यानंतर ॲज पर कस्टमर डिमांड आम्ही डिझाईन थ्रू आम्ही प्रोजेक्ट द्यायला लागलो. त्याच्यानंतर आम्ही कस्टमरला लोन ही सुविधा उपलब्ध व्हावी ह्याच्यासाठी आम्ही लोनसाठी बँकिंग आणि नॉन बँकिंग सेक्टरबरोबर कोलॅबोरेशन केलं. तसेच ग्राहकाची डिमांड टंकी जे काय असेल ते त्यांना मिळालं. त्याच्यासाठी आम्ही आमचे जो काही प्रोजेक्ट आहे तो टंकी बेस्ड प्रोजेक्ट द्यायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे आम्ही स्पिन क्वेश्चनरीचाही उपयोग केला. स्पिन क्वेश्चनरीमध्ये ग्राहकाला सिच्युएशन क्वेश्चन विचारून त्यांच्याकडून त्यांचे प्रॉब्लेम्स पेन जाणून घेतले. त्यावर आपल्याला इम्प्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट सजेशन देण्यास मदत झाली. ग्राहकाला जो प्रोडक्ट अपेक्षित आहे तोच त्यामुळे दिला गेला. त्याचप्रमाणे ग्राहकाला इतरांपेक्षा वेगळे काय देता येईल यातूनही समजण्यास मदत झाली. जो वन ॲडमिट शो चालू होता तो पहिले बंद झाला. कॉलर कोटर या आम्ही कन्सेप्ट चालू केला. त्यामुळे आम्हाला स्पिन क्वेश्चनरचा सगळ्यात मोठा फायदा हा सोलर रूफटॉप सिस्टीममध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे पुढे आम्ही
कस्टमर सेगमेंटमध्ये कस्टमर सेगमेंटेशन सब सेगमेंटेशन केले. सेगमेंटेशनमधला नीड वॉन्ट डिझायरवर आम्ही काम केले. ग्राहकाच्या सेगमेंटनुसार असणाऱ्या नीड वॉन्ट डिझायर ह्या डिफरंट असतात यातून समजून आल्या. त्याप्रमाणे आम्ही ग्राहकास प्रोडक्ट सजेस्ट करायला लागलो. त्यातून ग्राहकाला इच्छित असणाराच प्रोडक्ट मिळत गेला आणि त्याचप्रमाणे आपण मार्केटपेक्षा इतर काय वेगळं देऊ शकतो, वेगळेपणा काय ठेवू शकतो हे आम्हाला समजण्यास मदत झाली. कॉम्पिटिटरपेक्षा आमचे वेगळेपण मार्केटमध्ये टिकून राहण्यास मदत झाली. नीड वॉन्ट डिझायरमुळे आम्हाला आमचा प्रोडक्ट आज चांगल्या प्रकारे मांडता येत आहे. हे सर्व केल्यानंतर आम्हाला काय फायदे झाले तर ग्राहकाच्या इच्छा अपेक्षा समजण्यास मदत झाली. ग्राहकाच्या गरजा समजल्या. ग्राहकाला सिच्युएशन प्रश्न विचारून योग्य ते प्रोडक्टबाबत माहिती देता आली. ग्राहकाला कस्टमाइज रिक्वायरमेंट कोणतं प्रोडक्ट हवं आहे हे देता आलं. त्याच्यानंतर आम्ही सेल्समध्ये निगोशिएशनवरती काम केलं. निगोशिएशनमध्ये आम्ही बेसिकली अँकरिंग, झोपा, बाटणा हे समजून घेतलं. त्याच्यानंतर अँकरिंगमध्ये आम्ही काय केलं, आम्ही कस्टमरला धरून ठेवण्यासाठी आम्ही ग्राहकाला 3 ऑप्शन द्यायला सुरुवात केली. फर्स्ट प्राईजवरती, सेकंड ऑप्शन आम्ही टेक्नॉलॉजी आणि थर्ड ऑप्शन ब्रँडवरती द्यायला लागलो. त्याच्यानंतर झोन ऑफ पॉसिबल ॲग्रीमेंट समजून घेतल्यामुळं आम्हाला विन विन सिच्युएशन ह्या गोष्टीतून क्लोजिंग आणि आमचा सेल्स कन्व्हर्जन रेशो वाढवता आला आणि त्याच्यामुळं आम्हाला ही आमच्या कंपनीला ग्रोथ करणं शक्य झालं. आम्ही रोज सकाळी रिव्ह्यू मीटिंग घ्यायला चालू केली. ह्याच्यामुळं आम्हाला दिवसभर काय कामं आहेत हे आमच्या सर्व टीमच्या लक्षात आलं आणि जे कामं पूर्ण झालेत हे सुद्धा आम्ही संध्याकाळी रोज प्लॅन आम्ही टाकायला लागलो ग्रुपला. ह्याच्यामुळं कुणी काय केलंय आणि काय काम राहिले हे आमच्या टीमला सगळं समजायला लागलं. तसेच आम्ही वीकली मीटिंग शेड्यूल तयार केलं. त्यामध्ये सॅटर्डे ह्या दिवसाच्या अख्ख्या पूर्ण कॅलेंडर तयार केलं. त्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आम्ही गेल्या आठवड्यात झालेल्या कामाचा रिव्ह्यू घेतो. त्यामध्ये त्यांना आलेले प्रॉब्लेम त्यावर सोल्युशन म्हणून आम्ही त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. तर त्याचे फायदे आम्हाला असे झाले की आमचा दररोजचा आणि आठवड्याचा कामाचा प्लॅनिंग व्हायला लागलं. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट झाल्या. आम्हाला डेली मीटिंगमुळे ग्राहकाच्या प्रत्येक स्टेजेस समजायला लागल्या. आमच्याच कमजोरी आणि आमच्या ज्या कमजोरी आहेत त्या समजल्या. आणि हे सर्व इम्प्लिमेंट केल्यामुळेच आज आमचे ग्राहक आनंदी आणि समाधानी आहेत. नमस्कार सर. तुम्ही आमच्या सोलरचं काम मस्तच केलं म्हणून मी माझ्या मित्रांना पण घेऊन आलोय. थँक्यू सर. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.